नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आपलं जे आर्मेचर होतं त्याचा जो गिअर बॉक्स आहे इथं कंपनीचा तो लीक झाला होता मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने तो लीक झाला होता. या ठिकाणी थोडेसे दिसत असेल तुम्हाला. यासाठी आपण काय केलं, हा जो पोर्शन आहे याच्यामधनं तो लिकेज होत होता, याला खोलून बाहेर काढलं आणि बॅक साईड हा एक आहे, इथे एक लीक होत होता त्याला देखील बाहेर काढलं. तर आपण काय केलं, एकदम सोपा जुगाड आहे मित्रांनो. फक्त 15 ते 20 रुपयामध्ये तुमचं जे ऑइल लिकेज आहे ते ऑइल लिकेज हे निघेल. या अशा पद्धतीचा एक पेपर मिळतो मित्रांनो मार्केटमध्ये. कुठेही तुम्ही एखाद्या मोटरीच्या दुकानामध्ये गेला की तुम्हाला हा पेपर मिळून जातो. त्याला ऑइल पेपर म्हणतात. तर हा जो पेपर आहे, हा पेपर तिथं पॅकिंग मध्ये म्हणून टाकायचा. स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल कशा पद्धतीने आम्ही हा टाकला. तर या पद्धतीने तो टाकायचा आणि ज्यावेळी तो ओला होतो किंवा ऑइल लागतं त्यावेळी तो फुगतो आणि फुगल्यानंतर तो त्या ठिकाणी घट्ट बसतो. या ठिकाणी आम्ही एक ऑइल पेपर टाकलेला आहे, या ठिकाणी एक टाकलेला खालच्या साईडने जे आहे मित्रांनो. 24 तास होऊन गेले मित्रांनो याला टाकलेलं. कुठल्याही प्रकारचं लिकेज आता आपल्याला दिसत नाही यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही असं घरच्या घरी देखील जर तुमचं ऑइल लिकेज होत असेल आर्मेचरच्या गिअरबॉक्स मधून किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून जर ऑइल लिकेज होत असेल छोट्या मोठ्या वस्तूंमधून, तर ते ऑइल लिकेज काढण्यासाठी हा जो पेपर आहे हा 15 ते 20 रुपयामध्ये तुमचं ऑइल लिकेज निघू शकतं मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही डाऊट असेल तर तेही सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.